सिव्हिल हॉस्पिटलमधील उपचाराकरता दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज मोफत अन्नदान. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला मिळालेल्या दानातून सुरू केले मोफत अन्नदान. पण याला खऱ्या अर्थानं आज मूर्त स्वरूप प्राप्त झालंय. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता बहुतांश रुग्ण परगावाहून येतात. येणाऱ्या रुग्णांच्या सोबत नातेवाईकांना देखील तिथेच मुक्काम पडतो जितका रुग्णांना पडतो. खरं तर सिव्हिलमध्ये येणारा जवळजवळ प्रत्येक रुग्ण हा हालाकीच्या परिस्थितीतून पैशाची तरतूद करून वेळप्रसंगी नातेवाईक उपाशी राहून इलाज करता येतात. उपचार कधी 4 दिवस चालतो तर कधी कधी त्याहीपेक्षा जास्त. रुग्णांसोबत नातेवाईकांना या ठिकाणी तेवढा वेळ थांबावं लागतं. वाढत्या महागाईमुळे येतानाच घरातून अन्न घेऊन येतात, परंतु ते आणलेलं अन्न 1 किंवा 2 दिवसात खराब होतं व हातात इतका पैसा नसतो की दिवसातून 3 वेळा बाहेरचं विकत घेऊन खावं. ही गंभीर बाब लक्षात येताच आस्था रोटी बँकेचे यांनी सिव्हिलमध्ये दररोज अन्नदान करण्याचं ठरवलंय. ही भावना फक्त रुग्णांसोबत राहताना त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. घरातील घरापासून दूर असलेल्यांना किमान घरचं सकस अन्न मिळावं म्हणून येथे आजपासून अन्नदान करण्याचं निश्चित केलंय. यामध्ये आपण आस्था संस्थेतर्फे भाकरी, भाजी, आमटी, भात, केळी असा मेनू दररोज वाटप करणार आहोत. आज अन्नदान करण्यासाठी आस्थाचे सदस्य माननीय अनिल तालिकोटी, साई माचरला, पुष्कर पोकळे उपस्थित होते. आपणही या गोरगरीब व गरजू लोकांसाठी मदत करायची इच्छा असल्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेशी संपर्क करावा. 90 96 45 27 78 91 30 58 52 91. आजचे अन्नदाता मधुमिता इव्हेंटचे महेंद्र देवस्थली यांच्यातर्फे अन्न वाटप करण्यात आलंय. नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने अन्नदान केलंय. आस्था रोटी बँक सोलापूर. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 86 68 34 49 79.